आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशाभरती शोककळा पसरलेली आहे। दरम्यान त्यांचं पार्थिव एम्स रुग्णालयामधून दिल्लीमधल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलंय। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। दिल्लीमधल्या निवासस्थानी मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलंय। मनमोहन सिंग हे 33 वर्ष खासदार होते। 2004 ते 2014 अशी 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते। त्यासोबतच 1998 ते 2004 या काळामध्ये ते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते सुद्धा होते। 1991 ते 1996 पर्यंत भारताचे ते अर्थमंत्री होते। पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी देशामध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात केली होती। मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मानला जातो। मनमोहन सिंग यांची भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये गणना होते। तर दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भात बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, पहिला प्रश्न अर्थातच पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल मुख्यत्वाने लक्षात राहणारी एखादी गोष्ट कोणती आहे? मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो त्यावेळेला सुरुवातीला डॉक्टर मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते। त्यावेळेला फक्त माझा आणि त्यांचा इतका दूरचा संबंध म्हणजे मी प्रेस कॉन्फरन्समध्ये रिपोर्टर म्हणून हजर राहत असे। 1991 मध्ये म्हणजे राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री झाले त्यावेळेला मी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला दिल्लीला गेलो होतो। तसा मी दर बजेटला इकॉनॉमिक टाइम्समध्ये असताना सुद्धा दर बजेट सेशनला मी दिल्लीमध्ये जात असे। तर यावेळेला जेव्हा मी गेलो अर्थमंत्री ते असताना त्यावेळी माझी गमतीदारच गोष्ट लक्षात आली की सेशन संपलेलं होतं आणि ते पायऱ्यांवरती उभे होते पार्लमेंटच्या। तर मी म्हटले पार्लमेंटच्या पायरीवरती कशाला उभे आहेत? कारण बाकी सगळे MP धडाधड त्यांच्या कार येत होत्या, त्या पायरीपाशी थांबत होत्या आणि ते कारमधनं खासदार घरी जात होते किंवा जिथे जायचं तिकडे जात होते। पण डॉक्टर मनमोहन सिंग मात्र पायऱ्यांवरती उभे होते। अजूनही 2-3 खासदार उभे होते। तर मी तिथल्या एका जवळच्या रिपोर्टरला विचारले, उभे काय तिथे? तर त्यांनी मला सांगितलं की ते नेहमी पार्लमेंटच्या कारनीच घरी जातात, ते कार इकडे स्वतःची आणत नाहीत, त्यांची एकच कार आहे आणि ती कार घरी असते आणि ह्या कारनी ते पार्लमेंटच्या कारनी घरी जातात। हा साधेपणा मला त्यावेळी जाणवला, पण नंतर ज्यावेळी मी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो त्यावेळी तो अधिक जाणवला। आता त्यांचा तो तुम्ही पाहिला पांढरा कुर्ता, तर तो पांढरा कुर्ता जो होता त्याचं वरचं बटन आम्ही मुलाखतीला बसायच्या अगोदर जरा तुटलेलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी टाचणी लावलेली होती त्या बटनाच्या जागी, तो कुर्ता तसाच राहिला। तर मी म्हटलं हा देशाचा अर्थमंत्री आणि पांढऱ्या कुर्त्याला ते टाचणी लावून त्यांनी तो ठेवलेला होता कुर्ता। मी चक्क हादरलोच, म्हटले काय चाललंय? आणि नंतर बोलताना मला अजून काय काय गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या त्या इंटरव्ह्यूच्या काळामध्ये, पण त्या सगळ्या सांगण्याची गरज नाही। या दोन मला अत्यंत साध्या माणसाच्या कथा अशा वाटल्या। त्यांच्या घरी ज्या वेळेला गेलो त्यावेळेलाही ते असे खुर्चीत बसायचे, आपलं स्वागत करायचं आणि आपल्याला अतिशय संकोच वाटायचा की एवढा मोठा माणूस आणि आपलं स्वागत करताना तो अगदी दरवाजापर्यंत येऊन हात मिळवणी करून आता तुम्ही इकडे बसा असं मला बसवून मग स्वतः बसायचे आणि मग त्यांची पत्नी यायची आणि मग ती विचारायची तुम्ही चहा घेणार का कॉफी वगैरे। आता हे जे अक्षरशः मध्यमवर्गीय पद्धतीचं स्वागत करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, बोलण्यात तर इतके मृदू आणि इतके हळू आवाजात बोलायचं की आपल्याला अगदी कान देऊन ऐकायला लागायचं। इतका मोठा माणूस अर्थमंत्री त्यावेळेला आपल्याशी बोलतोय आणि आपल्याला काळजी घ्यायला लागेल। पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा सुद्धा मला तोच अनुभव आला। एकदा पंतप्रधान झाल्यानंतर काही काही फॉरेन डिप्लोमॅट्स आले होते सिनियर एडिटर्सना, त्यावेळेला मी एडिटर होतो, तर एडिटर्सना बोलवलं होतं पार्टीला। तर मी आत पार्टीला त्या हॉलमध्ये, छोटा हॉल खूप मोठा नाही, आत गेल्याबरोबर त्यांनी माझ्या हातात हात घेऊन असं दोन्ही हातात घेऊन मला स्वागत केलं
मी म्हटलं एवढं डिटेल लक्षात राहतं यांच्या, कारण मी त्यांची त्याच्या अगोदर मुलाखत घेतली होती ती 91-92च्या काळात, आणि आता ते पंतप्रधान झाले होते 2004मध्ये. म्हणजे ही आमची डिप्लोमॅट्स बरोबरची बैठक काय ती 2005 किंवा 2006ला असेल. म्हणजे मध्ये चांगली कमीत कमी 20 वर्ष गेलेत, पण त्यांनी अगदी उत्तम प्रकारे सगळ्यांचं स्वागत करत होते, माझं एकट्याचं असं नाही. पण माणसं कमी होती, पण ज्या इन्फॉर्मली ज्या अनौपचारिक पद्धतीने ते वागत असत, ड्रेसमध्ये त्यांचा अत्यंत साधेपणा होता, चहा पितानाचा साधेपणा होता, बोलताना एकदाही मी इतक्या वेळात पार्लमेंट नंतर कव्हर केलंय, मग नंतर राज्यसभेत होतो तेव्हा माझ्या जवळजवळ शेजारीच ते बसायचे, तरी पण कधीही मी आवाज चढवून बोलताना त्यांना ऐकलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीबद्दल विरोधकातल्या त्यांच्या विरोधकातल्या माणसांबद्दल अतिशय शिवराळ पद्धतीने किंवा सवंग पद्धतीने कधी त्यांना कॉमेंट करताना ऐकलेलं नाही. मी राज्यसभेत होतो 2018 ते 2024, त्या काळात ते येत होते. शेवटच्या टप्प्यात मात्र ते व्हीलचेअरवर नाही यायचे, म्हणजे शेवटची 3-4 वर्ष. आणि मी नवा राज्यसभेचा खासदार असल्यामुळे मी पाठीमागच्या बेंचवर बसायचो, तर ते सुद्धा बॅक बेंचर्सच्या जवळ त्यांची व्हीलचेअर यायची, कारण ते पुढे जाऊ शकायचे नाही व्हीलचेअर, आणि म्हणून ते अक्षरशः ते लिटरली माझ्या शेजारीच बसायचे. मग आम्ही बोलायचो सुद्धा तिथे. पण ते बोलणं म्हणजे काय की अगदी सर्वसामान्य, म्हणजे ते विचारायचे की अलीकडे काय वाचताय तुम्ही, आता संपादक होतात राज्यसभेत येईपर्यंत, तर मग तुम्ही अजून काही लिहिता की नाही रेग्युलरली, लिहित जा, लिहिण्याची आवश्यकता आहे. मी हल्ली तुम्हाला टी व्हीवर पण फारसं पाहत नाही, तुम्ही जात जा टी व्ही चॅनलला. अशा टाईपच्या गप्पा आम्ही तिकडे मारायचो. अशा प्रकारची चर्चा कोणत्याही राजकारण्याने इतक्या अनौपचारिक पद्धतीने मला आठवत नाही कोणी केल्याची, किंवा इतकी चौकशी केल्याची, किंवा इतकं सन्मानाने वागण्याची. त्यामुळे त्यांच्या आठवणी काढायच्या तर अशा साधेपणाच्या आठवणी बऱ्याच आहेत, त्या काही सगळ्या सांगत बसत नाही. पण हा त्यांच्या स्वभावाचा व्यवच्छेदक भाग आहे, आणि तो मला नाही वाटत कोणत्या राजकारण्याकडे असतो. तो त्यांच्याकडे त्यांच्या स्वभावाचा भाग होता. ते ओरिजिनली ब्युरोक्रॅट होते, सिनियर ब्युरोक्रॅट होते, टॉप ब्युरोक्रॅट, जे वर्ल्ड बँकेत होते. ही माणसं कशा पद्धतीने वागतात, अभिजन शैलीमध्ये, शिष्टपणाने, दुसऱ्यांकडे तुच्छतेने, तसं त्यांच्याकडे काही नव्हतं. अगदी खरं आहे सर. हाच त्यांच्या व्यक्तिमत्वामधला अगदी साधेपणा त्यांना इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं ठरवत होता. सर, मनमोहन सिंग यांनी जेव्हा नरसिंहराव सरकारचं अर्थमंत्रीपद स्वीकारलं तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती ही फार बिकट होती, फार काही बरी नव्हती. काय विजन होतं आणि काय आव्हानं होती मनमोहन सिंग यांच्यासमोर? मला वाटतं मगाशी मी थोडक्यात ते सांगितलं, पण तो विषय दुसऱ्या दिशेने गेला. आव्हानं कशी होती, आता जो तुम्ही संदर्भ दिला तो असा आहे. 89 साली राजीव गांधींच्या पक्षाचा पराभव झाला, तरी त्यांच्याकडे 197 जागा होत्या, आणि त्यावेळच्या त्या हायेस्ट होत्या. खरं तर त्यांना सरकार स्थापन करणं आघाडीचं शक्य होतं, पण राजीव गांधींनी मुभा घेतली की आघाडीचं सरकार मी चालणार नाही, आमच्या पक्षाला मेजॉरिटी मिळाल्यावर करीन. परिणामी आपल्याला तिकडे व्ही.पी. सिंगांचं सरकार आलं. व्ही.पी. सिंगांचं सरकार बरोबर 11 महिन्यांनी पडलं, आणि त्याच्यानंतर चंद्रशेखरचं सरकार आलं. व्ही.पी. सिंग आणि चंद्रशेखर या दोघांच्या कारकिर्दीमध्ये अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागली, आणि 20 टन सोनं लंडनच्या एका बँकेला आपल्याला तारण ठेवायला लागलं. ही ती परिस्थिती होती ज्या वेळेला चंद्रशेखरांच्या नंतर निवडणुका झाल्यावर पंतप्रधान नरसिंहराव झाले आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले. त्यावेळेला परिस्थिती ही होती, आपल्याकडे 15-16 दिवसाचं फॉरेन एक्सचेंज फक्त शिल्लक होतं. सोनं तारण ठेवलं होतं अशासाठी की आपल्याला ते त्याच्याचं व्याज देता यावं, आपलं जे कर्ज होतं त्याच्यावरचं. अशा परिस्थितीत त्यांनी अर्थमंत्री म्हणून सूत्र हातात घेतली, आणि अक्षरशः 6 महिन्यात परिस्थिती पालटली. कारण 3 महिन्यांनी बजेट होतं. त्या 3 महिन्याचं बजेट कव्हर करायला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दिल्लीला गेलो होतो, आणि 3 महिन्यात त्यांनी अशा प्रकारची धोरणं आणली की त्यामुळे उद्योग व्यवसायांना, भांडवलदारांना आपल्या देशातच गुंतवणूक करण्यात जास्त इंटरेस्ट वाटायला लागला, आणि जे स्थितिशील झालं होतं आर्थिक धोरण सगळं किंवा आर्थिक स्थिती, ते स्थितिशीलतेतनं बाहेर पडायला सुरुवात झाली. आणि आत्ता आपल्याला पटकन आठवत नाही, परंतु त्या काळात म्हणजे 91-93 इव्हन अगदी 98 पर्यंत आपल्याकडे रस्त्यावर दिसणाऱ्या गाड्या कोणत्या होत्या, तर फियाट होती, त्याच्यानंतर मारुती होती, जुनी मारुती, आणि अशा 2-3 गाड्या, अँबॅसेडर होती, जास्त गाड्यांच्या नव्हत्या. आता जवळजवळ 70 मॉडेल्स रस्त्यावरून आपल्याला फिरताना दिसतात. त्यावेळेला म्हणजे तुम्हाला आठवत असेल त्या कोका कोलावरती बॅन टाकला होता जनता सरकारने 1977 साली. कोका कोला यायला लागला. मग आता कोका कोला विरोधी एक आपल्याकडे मोठी आघाडी आहे पर्यावरणवाद्यांची. त्यांनी टीका करायला सुरुवात केली की कोका कोलाला कशा दिलंय, आणि पाठोपाठ मॅकडोनाल्ड आले. मनमोहन सिंग एवढंच म्हणले की कोका कोला मॅकडोनाल्डचा हा प्रश्न नाही आहे,
एकदा आपण उद्योगांना जागतिकीकरणाच्या कक्षेत टाकलं की हे सगळं येणार, त्याला काही इलाज नाही. आपण आपल्या परीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं. त्यामुळे जरी त्यांना असं ते खाऊजा वगैरे म्हणून टिंगल करतात, परंतु जरी त्यांनी खाजगीकरण, उदारमतवाद आणि जागतिकीकरणचा पुरस्कार केला तर त्यांनी कधीही आपला देश त्याच्या आहारी जाऊन दिला नाही. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जागतिकीकरण करताना सुद्धा आता त्यावेळेचा मोठा वाद होता म्हणजे एनरॉन संबंधातला. त्या एनरॉन संबंधातल्या वादात तर मनमोहन सिंगांनाच घेरलं होतं. आम्ही सगळे त्या वादामध्ये होतो. त्यावेळेचा मुद्दा एनरॉन हा कंपनी नव्हता, तो वाद होता तो आपण पॉवरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपली हे वाढवायची का, पॉवरची क्षमता वाढवायची का, आणि त्या दृष्टिकोनातनं ते उचललेलं पाऊल होतं. दुर्दैवाने ते सगळंच पुढे बदललं, त्याची चर्चा इथे करायची गरज नाही. परंतु त्या आर्थिक धोरणांच्या बद्दल आता एक गमतीदार उदाहरण थोडक्यात सांगतो. आपल्याकडची सगळी वर्तमानपत्र, मी मुख्यतः इंग्रजी इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो, सगळी इंग्रजी विशेषतः बिझनेस न्यूजपेपर्स सारखी मागणी करायची की फॉरेन कॅपिटलला परमिशन द्या, इंडियन कॅपिटलला अधिक सवलती द्या आणि भांडवलदारांना तुम्ही असे शत्रू मानू नका, अशा टाईपची मागणी असायची सगळ्या वर्तमानपत्रात आणि काही मराठी आणि इतर भाषातल्या वर्तमानपत्रात सुद्धा. मी त्यांच्याकडे गेलो होतो इंटरव्ह्यूला, त्यावेळेला मी म्हटलं की असं असं चालली आहे, म्हणजे तुमच्याकडनं अशी मागणी आहे. ते म्हणले मैं आपको बताता हूँ कि आपके ही जो मालिक है वो बाकी सब एरियाज में फॉरेन कैपिटल चाहिए उनको, लेकिन न्यूज़पेपर इंडस्ट्री में नहीं चाहिए, क्योंकि न्यूज़पेपर इंडस्ट्री में उनका कंट्रोल जाएगा, ऐसा उनको डर लगता है. सो ये जो है ये डुप्लीसिटस ड्यूबियस पोजीशन है कि बाकी सब जगह आप फॉरेन कैपिटल लाओ लेकिन मेरे इंडस्ट्री में मत लाओ. अभी सब जो इंडस्ट्रियलिस्ट और कैपिटलिस्ट है वो मेरी तरफ जब आते हैं तब देश का विचार नहीं करते, अर्थस्थिति का विचार नहीं करते, वो सिर्फ उनके इंडस्ट्री का विचार करके उनको लिबरलाइजेशन चाहिए. मैं लिबरलाइजेशन जब ला रहा हूं वो देश की अर्थस्थिति देख के, उसमें बहुत सारे नुकसान भी है लेकिन ओव्हरऑल लिबरलायझेशन विल हेल्प इंडियन इकॉनॉमी. आणि ते झालंच. प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक वाढली, बेकारी कमी व्हायला लागली, गरिबीच्या कक्षेतनं बाहेर लोक यायला लागले आणि हे सगळं आपल्याला लिबरलायझेशन नंतर सुरू झालेलं आहे. लिबरलायझेशन नंतर जग खऱ्या अर्थाने भारताच्या कवेत आलं आणि जगाच्या कवेतही भारत आला, पण ती बॉनहोमी होती. आत्ता जी अवस्था चालली आहे दुर्दैवी अतिशय. आत्ता आपल्या देशाची जी दुर्दशा आहे, फक्त स्टॉक मार्केट वर चाललंय, सोन्याचे भाव वर चाललेत, पण लोकांची परिस्थिती मात्र हालाकीची होतीये. असं एक विचित्र प्रकारची आर्थिक विषमता आत्ता आहे. मनमोहन सिंगांचं कायम लक्ष असायचं आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष झालं पाहिजे, आर्थिक विषमता असता कामा नये, आणि ते दुर्लक्ष केलं तर ते फार महाग पडेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सुब्बाराव जे होते त्यांनी ज्यावेळी नेमणूक झाल्यानंतर बोलावलं त्यावेळी त्यांना सांगितलं कि आप जो नंबर्स देते हैं, इकोनॉमी के नंबर्स देते हैं, फिगर्स देते हैं, वो फिगर्स के पीछे ह्यूमन्स है, अपने इंडियन लोग है, वो लोगों की फिक्र करो, सिर्फ नंबर्स की फिक्र मत करो. म्हणजे त्यांचा उदारमतवादाचा धोरण घेताना लोक हा त्यांचा महत्त्वाचा फॅक्टर होता, आधार होता. आणि त्या लोकांच्या जीवनात जर फरक पडला तर नवी अर्थनीती यशस्वी झाली असं म्हणता येईल. आणि म्हणूनच त्यांनी नरेगा त्यांच्या कारकिर्दीत सुरू झालं. त्यामुळे ग्रामीण बेकारांना मजुरी मिळण्याची हक्काची जागा तयार झाली. राईट टू फूड त्यांच्या काळात सुरू झालं. आत्ता ही ज्या गमजा मारतात की आम्ही 80 कोटी लोकांना अन्नधान्य फ्री देतोय रेशनचं, ह्या गमजा कशाच्या जोरावर मारतायत तर तो राईट टू फूडचा कायदा झाला म्हणून. परंतु वस्तुस्थिती ही आहे की 80 कोटी लोकांना तुम्हाला धान्य द्यायला लागतं, याचा अर्थ गरिबीतनं देश बाहेर येत नाहीये. जर तेच मनमोहन सिंगांच्या काळात धोरण असतं तर एवढं लोकांना फ्री धान्य देता आलं नसतं, द्यायला लागलं नसतं. आणि ते द्यायला लागतंय याचं कारण यांच्या इकॉनॉमी फेल झालेली आहे. त्यांनी मनरेगा सुरू करून त्यातनं आपली बऱ्याच अंशी मुक्तता केली होती. आणि त्यावेळेला आत्ताचं सरकार आहे त्यातले पंतप्रधान मोदी म्हणायचे की मनरेगा म्हणजे दारिद्र्याचं स्मारक आहे, आणि ते मनमोहन सिंगांच्या काळात झालेलं आहे तयार. अशा प्रकारची टीका टिंगल सवंगपणे करणं हे मनमोहन सिंगांच्या स्वभावातही नव्हतं, वाणीतही नव्हतं, वाचण्यातही नव्हतं. त्यांच्या या स्वभावाचे वेगवेगळे पैलू तुमच्या या बोलण्यातून आम्हाला जाणवत आहेत. पी.व्ही. नरसिंह राव यांना डॉक्टर सिंग आपले गुरु मानायचे असं आम्हाला माहिती आहे. त्यांच्यातलं नातं नेमकं कसं होतं, काही उदाहरणं आहेत तुमच्याकडे? ती पाहायला मिळाली मला आणि ते खरं होतं. ते म्हणजे एक दोनदा मनमोहन सिंगांना अजून काही उदार धोरणं घ्यायची होती, परंतु त्याला नरसिंहरावांचा थोडा विरोध होता.
तर मनमोहन सिंगांना आम्ही विचारलं की पण त्या अमुक धोरणाबद्दल काय, ते म्हणले नाही नाही वो ठीक है, हम चर्चा कर रहे हैं. पण प्रत्यक्षात आम्हाला पत्रकार म्हणून कळलं होतं की नरसिंहरावांचा त्या नव्या धोरणाला, आणखी उदारमतवादाच्या धोरणाला त्यांचा विरोध होता आणि मनमोहन सिंगांनी त्याच्यावर टीका न करता हम चर्चा करके निर्णय लेते हैं. म्हणजे त्यांनी मनमोहन सिंगांचा नुसतं पंतप्रधान पदाचं नाही तर त्या धोरणाला पाठिंबा देणाऱ्या धोरण त्यांनी काढलं. मनमोहन सिंगांनी धोरणाची आखणी केली, ती नरसिंहरावांनी नाही केली, पण नरसिंहरावांच्या नेतृत्वाखाली त्या धोरणाची अंमलबजावणी झाली. आणि त्या अंमलबजावणीमध्ये त्यांचे जे काही अंतर्गत सगळ्या संघटनांमध्ये असतात, प्रत्येक पक्षात असतात, प्रत्येक सरकारमध्ये असतात. आत्ता कसं आहे, आपल्याला सवय झाली आहे, फक्त एकपात्री प्रयोग चालू आहे. त्या एकपात्री प्रयोगामध्ये चर्चा नसते, मतभेद नसतो, काय नसतो. तसं त्यावेळेला नव्हतं. नरसिंहरावांचाही एकपात्री प्रयोग नव्हता आणि मनमोहन सिंगांचाही नव्हता. त्यांच्या स्टाईलमध्ये चर्चेतनं, संवादातनं विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा ते आपल्या कक्षेमध्ये घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून मांडणी करायचे. ह्याची नोंद खुद्द अटल बिहारी वाजपेयींनी केलेली आहे. अटल बिहारी वाजपेयींना मनमोहन सिंग भेटायला गेले होते आणि दोनदा प्रसंग आला तो. अटल बिहारी 98 साली पंतप्रधान झाल्यावर मनमोहन सिंग त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी त्यांचं धोरण तोपर्यंत काय होतं 96 पर्यंत हे त्यांना समजून सांगितलं होतं. त्याच्याबद्दल अटल बिहारी वाजपेयी म्हणतात की मला मनमोहन सिंगांकडनं खूप शिकायला मिळालं, कारण मी सुद्धा पंतप्रधान प्रथमच झालो होतो. निश्चित सर, निश्चित सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमच्या बोलण्यातून मला मनमोहन सिंग यांचा साधेपणा असेल, त्यांचं व्हिजन असेल, देशाप्रती असलेलं त्यांचं प्रेम असेल, या सगळ्याच गोष्टींचे वेगवेगळे पैलू, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू तुमच्या बोलण्यामधून आम्हाला जाणवले. धन्यवाद सर, या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत बोललात, आमच्यासोबत शेअर केल्यात त्याबद्दल. आणि आता पाहूयात पुढची बातमी. मनमोहन सिंग यांचे सुरुवातीचे